डॅमेज तर झाले. अजित पवारांचे हे मराठा आमदार पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमीच. मनोज जरांगे सध्या बॅकफुटला आलेत, पण तरी त्यांनी ज्या आमदारांचा कार्यक्रम करायचा आहे तो केलाच. लोणावळ्याच्या पुढे आणि वाशीच्या अलीकडे काय घडलं हे समजलं नाही. 25 जानेवारीची रात्र लाईव्ह झाली असती तर आज प्रश्न करायला जागा राहिली नसती. नेमकं घडलंय का? मनोज जरांगे पाटील 100% युद्ध जिंकलेच. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रामाणिकपणावरती कोणीही प्रश्न निर्माण करू शकत नाही. मनोज जरांगे पाटलांनी केलेलं उपोषण हे 100% समाजाच्या हिताचंच होतं. फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील हे यांना स्वतःलाच माहिती होतं की आपल्या विरुद्ध चाली रचल्या जात आहे, आपल्याला वेढ्यात अडकवण्याचा प्रयत्न होणार आहे, आपल्यातीलच काही सख्य आहेत जे पुढे जाऊन फितूर होणार आहेत आणि त्यासाठी सरकारची एक टीम कामाला लागली होती. हे सगळं मनोज जरांगे पाटलांना माहिती असताना सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी ती रात्र लाईव्ह का केली नाही, एवढाच तो काय तो प्रश्न. बाकी मनोज जरांगे पाटलांना उशिरा का होईना पण लक्षात आलंय की पुन्हा एकदा सरकारने आपला घात केलेला. त्यामुळे या ठिकाणी खरं तर मनोज जरांगे पाटील नाही तर एकनाथ शिंदे चमकून निघाले. परंतु ही चमकोगिरी काही वेळासाठीच आहे, कारण मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला. नेमकी चूक काय झालेली आहे ते मनोज जरांगे पाटलांच्या लक्षात आलंय. त्यामुळे त्यावरतीच पुन्हा गिरगिट ओढण्यामध्ये किंवा रेघोट्या ओढण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये. आता समजून घेऊयात की मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे कोणकोणते मराठा आमदार डॅमेज झालेत. मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातली केमिस्ट्री 2 दिवसांपूर्वी अवघ्या राज्यानं पाहिली. मराठा आरक्षणाबाबत शिंदेंनी शिवरायांची शपथ घेतली होती. त्याची सांगता त्यांनी आरक्षण देऊनच केली. मराठा समाजाला न्याय दिला तो फक्त आणि फक्त मराठा एकनाथ शिंदेंनीच. आणि जरांगेंना संघर्ष योद्धा म्हणून तिथे शिंदेंनी आपल्या पुढील निवडणुकीच्या यशाचा पाया रचला. जरांगे पाटील हा विषय लय हार्ड जाणार म्हणून शिंदेंनी आरक्षणाबाबत नेहमी सावध भूमिका घेतली. जरांगे हा विषय फालतू असल्याचं वक्तव्य काही नेत्यांनी केलं, परंतु आता लाखो लोक घेऊन मुंबई थांबवणारा हाच माणूस आज पुढचं सरकार कोणाचं असणार हे ठरवणार आहे. त्यामुळे आता याच जरांगे आणि शिंदे फॅक्टरचा फटका नेमकं कोणाला बसणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. जरांगे पाटलांचा सर्वाधिक फटका कोणाला बसणार असेल तर ते नाव म्हणजे अजित पवार. एवढी वर्ष मराठा नेता म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार राजकारण करतात, परंतु याच अजित पवारांनी मराठा आरक्षणाबाबत नेहमीच विरोधाची भूमिका घेतली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबतही अजित पवारांनी विरोधी वक्तव्य केल्यानं अवघ्या राज्यानं ते बघितलं. जरांगे पाटील लाखोंचा मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने येणार होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांना कारवाईचा इशारा दिला होता. त्यासोबतच जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी अजित पवार यांनी एकदाही आंदोलनस्थळी भेट देऊन जरांगे पाटलांची विचारपूस केलेली नव्हती. त्यामुळे अजित पवारांबाबत मराठा आंदोलकांमध्ये कमालीचा राग आहे. याला भरीस भर म्हणून छगन भुजबळ, सुनील तटकरेंसारख्या अजित पवार गटातीलच अनेक जरांगे पाटलांविरोधी वक्तव्य नेते हे करत होते. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र कितीही नाही म्हटलं तरी मराठा समाजात आपल्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर तयार करून ठेवला. त्यामुळे याचा राजकीय फायदा शिंदे गटाला नक्कीच मिळणार. तर दुसरीकडे अजित पवार गट मात्र आरक्षणाबाबत बॅकफुटवर येणार हे नक्की आहे. जरांगे पाटील फॅक्टरचा फटका बसणारा दुसरा नेता म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुळात जरांगे पाटील हे नावच फडणवीसांमुळे मोठं झाल्याचं मत अनेक राजकीय विश्लेषकांचं आहे. अंतरवाली सराटीतील आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला फडणवीस यांच्याच सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप फडणवीसांवर आहे. त्यामुळे अजूनही मराठा समाज व फडणवीस यांच्यातील विस्तव जाण्याचा योग आलेला नाहीये आणि विस्तव जाण्यासाठी कोणी कोणाचं नावही घेत नाहीये. अजित पवारांप्रमाणे फडणवीसांनाही आंदोलकांची भेट त्यांनी टाळली आहे. राज्यात एक जबाबदार पद असतानाही फडणवीसांनी आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली नव्हती. किंबहुना अनेकदा जरांगे पाटलांनीही उघडपणे फडणवीसांवर टीका केली आहे. त्यामुळे जरांगे फॅक्टरचा फटका फडणवीसांना बसणार हे नक्की आहे. जरांगे पाटलांचा फटका बसणार ते तिसरं नाव म्हणजे छगन भुजबळ. आता जरांगे पाटील आणि भुजबळ यांचा आरक्षणाच्या लढ्यातील संघर्ष एव्हाना सर्वांनाच माहिती झाला. या वादातून जरांगे पाटील यांनी भुजबळांना पुढील निवडणुकीत जिंकून दाखवण्याचं थेट आव्हानच दिलंय. मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी भुजबळांनी थेट ओबीसी नेत्यांची मोड बांधली. आताही भुजबळांनी मराठा आरक्षणाबाबत कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत भुजबळांना मराठा आंदोलनाला विरोध केल्याचा फटका बसणार हे स्पष्ट आहे.
मराठा आरक्षणाबाबत संदिग्ध भूमिका घेतल्याचा फटका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही बसणार आहे. गेली 56 वर्षे शरद पवारांनी राज्यात व देशात मराठा नेता म्हणून राजकारण केलंय. आपल्या राष्ट्रवादी पक्षासाठी देखील पवारांनी मराठा या एका धाग्यावरती हा पक्ष जो होता तो उभा केला होता. त्यामुळेच राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात नेहमीच चांगलं यश मिळत गेलंय. ज्या मराठ्यांनी शरद पवारांना एवढी साथ दिली त्याच मराठ्यांच्या आरक्षणाबाबत पवारांनी नेहमीच बोटचेपी भूमिका घेतली. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्याची भूमिका शरद पवारांनी घेतली व याच भूमिकेचा मराठा समाजाकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत याचा फटका शरद पवार गटाला बसल्याशिवाय राहणार नाही हेही स्पष्ट आहे. याबाबत तुमचं काय मत आहे? मनोज जरांगे पाटलांची ती रात्र जर लाईव्ह झाली असती तर आज कुणालाही जरांगेंवरती प्रश्न करण्यासाठी इतकीशीही जागा मिळाली नसती. पण झालं गेलं ते गंगेला मिळालं. आता इथून पुढे जरांगे सुद्धा सावध झालेत आणि मराठे सुद्धा सावध झालेत. नेमका आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये कुठे बोटचेपी भूमिका सरकारची राहिली आहे आणि कुठे फितुरी झाली आहे हे समजून घेण्यासाठी आणखी वेळ. बाकी 10 फेब्रुवारी नंतर पुढचं काय आहे नाही ते स्पष्ट होईलच. या संदर्भातील अधिकचे अपडेट समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र पब्लिक.